तुम्ही प्रमुख मागणीसोबतच सुरुवातीच्या पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत ते मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला परत. त्यांना 10% दिलेलं आहे. तुम्ही काय गैरसमज काढणार त्यांना? ऐक, आम्ही आरक्षण 10% देत नाहीत असं म्हणल्यावर गैरसमज निघा. गैरसमजत नाहीये, खरं खरं समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे. आणि आम्ही 5-6 जण एकत्र आहेत. आणि मग 5-7 म्हणजे जाती, 5-7 जाती एकत्र आहेत. आम्ही एकत्र आहेत. नाही दिलं की तुमचा भोगा बाळा, काय आज गैरसमज काढता? तुमचे पैसे खर्च होणार, तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार. हां, तुम्ही 150-150 रुपये गोळा करलेला असले आणि ते जर टाकले असले तर तुमचे वाया जाणार. आम्ही 50-50 रुपये गोळा करून डिझेल टाकीतो आणि ह्या गावातून त्या गावात जातो. तिथं संपलं की पुन्हा गोळा करीतो आणि पुन्हा पुढच्या गावात जातो. आमचं असं लफडं. तसं जर तुमचं असलं तुमचं वाया जाईल, यशस्वी होणार नाही. त्यामुळे काही शक्ती वापरू नका. खरं आहे ते देऊन टाका आणि मोकळे व्हा. विजय वडेट्टीवार आज पुन्हा असं बोलले की मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नको. विधानसभेला धक्का लागेल मग त्यांना करायचं असं वर टांगड्या घ्यायचं असं दुरण वाजून परत. बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असेल मराठीच्या विरोधात बोल, मग कळलं त्यांना. पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय. हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाचं. गोरगरिबाला न्याय देणारं घर एवढंच आहे. हा बघ, हे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं. हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष. आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं. केली असं ना आता वेळ त्यांची. लोकसभेला विधानसभेला येईल, मराठ्याच्या दारात यायची. मग चुकल्यावर काय करू? त्यांनी चुका केल्यावर मी काय करू? मी काय चूक करतो? माझ्या जातीला बोलायला सहन करू का? माझ्या जातीवर अन्याय करून घेऊ का? विरोधक असे बोलायला लागलो अंगावर घेऊ तर काय करू बा? मग काय चूक आहे? जर आता विरोधी पक्ष नेता मत असून ओबीसी देणार नाही, मी जे बोलतो तेच मराठा बोलणार आहे. मी काय चूक बोलतोय? मग हे जर काम होऊस तर मराठ्याला जवळ धरणार असले तर इथून पुढं मराठी शाने होते. आलेच तुम्ही 4-5 महिन्यांनी यायचे तुम्हाला आमच्याकडे. त्या टायमाला की तो कचका मग तुला बी कमवून नाही घ्यायचा. माया मराठ्याला काही इज्जत नाही काय? माया मराठ्याचा काय गोरगरीब करोडो मराठ्याचा कचरा करता काय? येऊन द्या ना नवीन मग. आम्ही तर लागलोच ना. जी जातीचे लोक माझ्या जातीला त्रास देतील त्या जातीचा नेता ठेवणार नाहीत. आम्ही पाडून टाकणार आहे. वेळ पडीत तिथं उमेदवार देणार नाहीत, पण त्याला पाड्याशी सोडणार आहे. आम्ही इथून पुढं ब्रिदच ते तयार करणार आहेत. मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण त्या जातीचा नेता संपवायचा. म्हणजे त्याला जातीला मदत करता येत नाही त्याच्या, आणि कोणालाच नाही. आणि आमच्या तर मागत लागलेला आहे. आता लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते मात्र लगेच उलटायला लागले असं वाटतं. होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असं वरून फोन करून कचाकच बोल म्हणून. होऊ शकतं. त्याचं काय सांगा. आता आमचा फायदा गोरगरीब मराठ्यांनी त्यांना जर केला असेल, मी आता काय सांगितलेलंच नाही याला कर आणि त्याला कर, तर मराठी हा ना, मग माझे गोरगरीब मराठी लगेच पुढे वाचपा काढते. आता फडणवीस जे दावे केले की महामंडळ त्यावर वेगवेगळ्या योजना वगैरे पहिल्या उपोषणापासून ते आत्तापर्यंत तुम्ही 10-15 मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या. त्या किती मागण्या पूर्ण केलेल्या आहेत? अर्धवट लटकट ठेवल्यात असं. गड आम्हाला वर चढताना खाली उतरताना मध्ये लटकून ठेवल्या असं. उकडच शिरताय ना. मागणी कोणतीच मांडली? पुढे सगळं लटकून ठेवलंय. मोफत शिक्षण म्हणल्या मुलीला आता मिळा नाही वाटतं. ते कुणबी प्रमाणपत्र निघालेत. EWS मध्ये पहिले फॉर्म भरलेत, EWS आणि ACBC. त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र असून इकडे येता येणार. लटकून नाही ठेवलं काय? नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळालेत तर ते पटापटा देणार. त्या याच्या नावाखाली तसे ठेवलेत. प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले. तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीना 2-3 महिने झाले. काय करावं? काय कामं केले त्यांनी? सगळ्या जातीने लटकून ठेवल्यात. त्यामुळे सगळ्या जातीने यांनाच लट केलं. आता विधानसभेत लटकून टाकू काय त्याला एवढे लय टेन्शन घ्यायचं काम नाही. जवळ जीव आहे मायात तोवर मी उपोषण करीन. माझ्या जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे. गोरगरिबाला न्याय देणं काम आहे. काही जण नवीन माहिती मिळाली, लय भाषणं ठोकायला लागले जणून आता. लय
पिलावळती लय भाषणं ठोकायला लागली मराठ्याच्या विरोधात सध्या. याव करेंगे त्याव करेंगे. ठीक आहे, आता एक जणाचं लावलं ठेप्याला, आता विधानसभेला त्याला बी ठेप्याला लावतो मग. हां, तुमच्या जातीचा नेता पाडणार मग आम्ही, उमेदवार देणार नाही तिथं, म्हणजे तोही मगरुरी कमी होईल. बघ, ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या 10-5 लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली.